लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ऋषभ राघवला कॉल करतो, मात्र तो कॉल नेमका कृष्णा रिसीव करते आणि ती फोन स्पीकरवर ठेवते. तर ऋषभ राघवला सांगत असतो की दादा, तू दिलेलं घड्याळ मी कृष्णाला दिलं. आणि ते ऐकून कृष्णा मोठे मोठे डोळे करून राघवकडे बघत असते. आणि मग त्यावेळी राघव वैतागून विचारतो की ऋषभ, कोणत्या घड्याळाबद्दल बोलतोय तू? तर ऋषभ म्हणतो की अरे दादा, तेच घड्याळ ज्यामध्ये ट्रॅकर बसवला आहे. आणि ते ऐकून कृष्णा तर राघववर खूप चिडते. तर राघव ऋषभला सांगतो की मी तुझ्याशी नंतर बोलतो आणि तो फोन ठेवून देतो. तर इकडे कृष्णा राघववर खूप चिडलेली असते. ती टेबलवर चढून जोरजोरात ओरडू लागते. राघव तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती राघवचं काही ऐकायला तयारच नसते. ती म्हणत असते की लंबू, तू असं का केलं? तू आपल्याला ते ट्रॅकर असलेलं घड्याळ का दिलं? तू काय आपल्याला फेलो करत होता का? आणि त्यावेळी राघव तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की असं काही नाही आहे, मी तुला ते ट्रॅकर असणारं घड्याळ फक्त तुझ्या सेफ्टीसाठी दिलं. आणि बघ ना, त्याचमुळे मी आज तुला स्टोअररूममधून वेळेत बाहेर काढू शकलो, नाही तर आज तुला काही झालं असतं तर. मात्र कृष्णा त्याचं काही ऐकायला तयारच नसते. ती म्हणते की आपल्याला काही झालं नसतं, आपण सुखरूपपणे बाहेर आलोच असतो, तू काळजी करू नको. राघव त्यावर तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण कृष्णा खूप चिडलेली असते. ती राघवला काही बोलूच देत नाही आणि त्यामुळे नाईलाजाने राघव तेथून निघून जातो. तर दुसरीकडे राणी शकुंतलाला जाऊन भेटते. ती शकुंतलाला म्हणत असते की तुमचा प्लॅन एकदम टुकार होता, तुमच्या त्या प्लॅनमुळे राघव माझ्यावर ओरडला. तर शकुंतला म्हणत असते की जर आमचा प्लॅन टुकार होता तर तुम्ही स्वतः प्लॅन बनवायचा ना, कशाला उगाच आमच्याकडे मदत मागायला आलात? आणि त्यावेळी राणी म्हणते की आत्ता माझं तुमच्याकडे दुसरं काम आहे म्हणून मी इथे आले. आणि त्यानंतर ती हसतच शकुंतलाला सांगते की तुमचा प्लॅन जरी टुकार होता ना, तरी तो वर्क झाला आहे. ती कृष्णाच आहे, सिंधू नाही, हे कन्फर्म झाले. त्यावर शकुंतला विचारते, पण ही उपरती कधी झाली तुम्हाला? आणि त्यावेळी मग राणी तिला आज घडलेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते की त्या कृष्णाने चक्क राघवसमोर आज माझी बाजू घेतली. जर ती सिंधू असती तर तिने कधीच असं केलं नसतं. आणि ते ऐकून शकुंतला हसतच म्हणते की मधुराणीबाई, तुम्ही अजूनही सिंधूला ओळखलं नाही. जर ती सिंधू असते ना, तरीसुद्धा तिने हेच केलं असतं. आणि मग त्यानंतर ती राणीला म्हणते की आम्हाला एकदा त्या कृष्णाला भेटायचं आहे. त्यावर राणी म्हणते ठीक आहे, मग आजच तुम्ही घरी या. त्यावर शकुंतला म्हणते ठीक आहे, आता काही ना काही कारण काढून तुमच्या घरी यायलाच हवं. आणि त्यामुळे राणी खुश होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शकुंतला आणि अन्वी घरी येणार म्हणून सगळेच जण खूप खुश असतात. रुक्मिणी अन्वीच्या आवडीचा सगळा स्वयंपाक करत असते. रेश्मासुद्धा तिला मदत करत असते. मात्र त्याच वेळी कृष्णा त्या ठिकाणी येते. ती गाणी ऐकत चाललेली असते आणि चुकून तिचा धक्का रुक्मिणीला लागतो. रुक्मिणीच्या हातात असणारी सगळी फळं खाली पडतात. त्यामुळे ती कृष्णावर खूप चिडते आणि तिला सांगते की जरा बघून चल. तर कृष्णा तिला सॉरी म्हणते आणि विचारते की काय गं फडफड, घरात काही खायला आहे का? मात्र ते ऐकून रुक्मिणी चिडते आणि मग ती कृष्णाला ती खाली पडलेली सगळी फळं उचलायला सांगते. मात्र कृष्णा म्हणते की आपण असं काही करणार नाही आहे. आणि मग ती किचनमध्ये काही खायला आहे का हे शोधायला सुरुवात करते. आणि तिचं असं वागणं बघून रेश्मा आणि रुक्मिणी खूप चिडतात. दुसरीकडे राघव एकटाच त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि जेव्हा त्याने कृष्णाला स्टोअररूममधून बाहेर काढलेलं असतं तेव्हाचे प्रसंग त्याला आठवत असतात. तो मनाशी म्हणत असतो की आज मला त्या कृष्णाचा स्पर्श सिंधूसारखा का वाटला? जर दोन माणसं वेगवेगळी आहेत तर मग त्यांचा स्पर्शसुद्धा वेगवेगळा असायला हवा ना. पण तिचा स्पर्श मला माझ्या सिंधूसारखा का वाटला तेच कळत नाही आहे. आणि मग त्यानंतर तो विचार करतो की ती जर खरंच माझी सिंधू असेल तर मग तिला हे कृष्णाचं नाटक का करावं लागतंय? आणि मग त्यानंतर तो या सगळ्या गोष्टींचा खोलवर जाऊन शोध घ्यायचं ठरवतो. तर दुसरीकडे रेश्माने बनवलेली भाजी बघत कृष्णा तिला विचारते की काय गं बदक, कशाची भाजी बनवली आहे? चांगला वास येत आहे. मात्र रेश्मा तिला सांगते की हे सगळं तुझ्यासाठी नाही आहे. आणि त्यामुळे कृष्णा विचारते मग कोणासाठी आहे, कोण येणार आहे? त्यावर रुक्मिणी तिला सांगते की माझी नात अन्वी येणार आहे आणि हे सगळं काही आम्ही तिच्याचसाठी करतोय.
आणि जर तुला भूक लागली असेल ना तर तुलासुद्धा आधी काहीतरी काम करावं लागेल. तर रेश्मा म्हणते, हो काकू, तुम्ही अगदी खरं बोलताय, कारण ही घरातलं कोणतंही काम करत नाही. आणि त्यावेळी कृष्णा म्हणते की आपल्याला इथे त्या लंबूने त्याच्या आईला भेटण्यासाठी आणलं होतं, घरातलं काम करण्यासाठी नाही. त्यामुळे आपण कोणतंही काम करणार नाही. आणि मग ती तेथून निघून जाते. तर तिच्या अशा वागण्यामुळे रुक्मिणी आणि रेश्मा खूप चिडतात. तर दुसरीकडे राघव कृष्णा हीच सिंधू असेल की नाही या गोष्टीचा विचार करत असतो. आणि अचानक त्याच्या लक्षात येतं की सिंधूच्या शरीरावर एक बर्थ मार्क होता, म्हणजे तिच्या मानेवर एक तीळ होता. आणि मग तो विचार करतो की जर तसाच तीळ या कृष्णाच्याही मानेवर असेल तर हे कन्फर्मच होईल की तीच माझी सिंधू आहे. आणि मग त्यानंतर तो याबद्दल पुरावा शोधण्यासाठी तिच्या खोलीत जातो आणि तिथे शोधाशोध सुरू करतो. तो कपाटांमध्ये कृष्णा आणि मावशीच्या बॅगमध्ये काही पुरावा सापडतोय का ते बघत असतो, पण त्याला कुठेही काही सापडत नाही. तर दुसरीकडे ती कृष्णा भूक लागल्यामुळे वैतागलेली असते आणि वेड्यासारखी बडबड करत घरातून इकडे तिकडे फिरत असते. त्याच वेळी नेमकी राणी तिला येऊन धडकते आणि त्यामुळे ती कृष्णा अजूनच चिडते. ती राणीला सुद्धा सुनावते आणि रागातच तेथून निघून जाते. आणि कृष्णाच्या अशा वागण्यामुळे मग राणीसुद्धा चिडते. दुसरीकडे राघवला कृष्णाच्या बॅगमध्ये काही फोटो सापडतात, मात्र तितक्यात त्याला कोणीतरी येत असल्याची चाहूल लागते. त्यामुळे तो पटकन लपून बसतो. तर कृष्णाच त्या ठिकाणी आलेली असते आणि तिच्या पाठोपाठ गोदामावशीसुद्धा. तर राघव बेडखाली लपलेला असतो, त्यामुळे त्या दोघींचं त्याच्याकडे लक्ष जात नाही. तर इकडे गोदामावशी कृष्णाला विचारत असते की काय ग कृष्णा, काय झालं? आणि मला सांग, तू त्या इन्स्पेक्टरला एवढा त्रास का देते? तो आपल्याला किती मदत करतोय, मग तुला त्याच्याशी चांगलं वागता येत नाही का? आणि त्यावेळी कृष्णा म्हणत असते की मावशी, आपण कितीही चांगलं वागायचा प्रयत्न केला तरीही या लोकांना पटतच नाही की आपण खरंच मनापासून चांगलं वागतोय. त्यांना तर असं वाटतं की आपल्याला हृदयच नाही, आपण चांगलं वागूच शकत नाही. आणि त्यावर मावशी तिला समजवण्याचा प्रयत्न करते. तर कृष्णा म्हणत असते की मावशी, आता बास झालं, आता आपल्याला हे नाटक नाही जमणार. आणि तिचं हे बोलणं ऐकून इकडे राघवला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. तो मनाशी म्हणत असतो की ही नक्की कोणत्या नाटकाबद्दल बोलतेय? ही खरंच माझी सिंधू आहे का? आणि त्याच वेळी गोदामावशीचं लक्ष त्या रूममध्ये आलेल्या एका उंदराकडे जातं. ती आणि कृष्णा तो उंदीर बघून मोठमोठ्याने ओरडू लागतात. आणि मग राघवसुद्धा त्या का ओरडतायत हे बघतो. तर त्यालाही समोरच उंदीर दिसतो आणि उंदराला बघून तो देखील घाबरतो. तर गोदामावशी पळतच बाहेर जाते. कृष्णा मात्र बेडवर चढते. तर इकडे उंदीर बघून राघव देखील घाबरत असतो आणि तो मोठमोठ्याने ओरडतच त्याला तेथून घालवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि नेमका त्याचा आवाज सिंधू म्हणजेच कृष्णा ऐकते आणि ती काही करणार इतक्यात राघव उंदराला घाबरूनच बेडवर चढतो. आणि त्याला बघून तर कृष्णा अजूनच घाबरते. ती आश्चर्यानेच राघवकडे बघत असते. तर राघव त्या उंदराला रूममधून घालवण्याचा प्रयत्न करत असतो, पण तो उंदीर काही जात नाही. आणि मग त्यानंतर कृष्णा राघवला विचारते की लंबू, तू इथे काय करतोय? आपल्या खोलीत तू कसा काय आला आणि बेडखाली काय करत होता? त्यावर राघव तिला सांगतो की काही नाही, माझं वॉलेट इथे पडलं होतं. त्यावर कृष्णा त्याला विचारते की तुझं वॉलेट आपल्या बेडखाली कसं आलं? मात्र राघवला काय उत्तर द्यावं ते सुचत नाही. तो म्हणतो की आपण आधी या उंदराला रूम बाहेर हाकलून देऊ आणि मग नंतर बोलू. आणि मग ते दोघेही मोठमोठ्याने ओरडू लागतात जेणेकरून तो उंदीर तेथून निघून जाईल. पण तो उंदीर काही जागचा हालत नाही. आणि राघवला एवढं घाबरलेलं बघून कृष्णा मात्र हसू लागते. ती म्हणते की अरे, तू पोलीस आहे ना, मग उंदराला कसा काय घाबरतो आणि चोरांना कसा पकडतो? त्यावर राघव म्हणतो की चोर माणूस असतात. तर कृष्णा हसतच विचारते उंदीर? मात्र राघव तिच्या बडबडीकडे लक्ष देत नाही. आणि मग त्यानंतर तो त्या उंदराला तिथून हाकलून लावतो आणि पटकन तेथून जाण्यासाठी निघतो. मात्र कृष्णा त्याला अडवते आणि ते त्याला विचारत असते की आता खरं खरं सांग, तू इथे काय करत होता? तू खरंच आपल्याला फेलो करतोय ना? त्यावर राघव म्हणतो की असं काही नाहीये, मी तुला फॉलो वगैरे काही करत नाही. मात्र ती कृष्णा काही ऐकायला तयारच नसते. ती राघव सोबत वाद घालायला सुरुवात करते आणि त्यामुळे राघव सरळ तिचा हात पकडतो आणि तिला कपाटाजवळ घेऊन जात म्हणतो की मला असं वाटत होतं की तू माझी सिंधू आहे, म्हणून मी काही पुरावा मिळतोय का ते शोधण्यासाठी इथे आलो.
पण माझ्या हाती काही लागलं नाही. आणि मग त्यानंतर तो उदास होत म्हणतो की तुला समोर बघितलं ना की असं वाटतं की तूच माझी सिंधू आहे, पण त्यानंतर तू असं काहीतरी करते की माझ्या लक्षात येतं की तू सिंधू असूच शकत नाही, तू कृष्णाच आहे. नेमकं काय सुरू आहे ते माझंच मला कळत नाही. आणि मग त्यानंतर तो कृष्णाच्या समोर जात म्हणतो की तू सिंधू आहेस की कृष्णा मला नाही कळते, पण जर इन केस तू सिंधू असशील ना तर माझी तुझ्याकडे फक्त एकच विनंती आहे की माझी सावी कुठे आहे तेवढं मला सांग. गेल्या 1 महिन्यापासून मी माझ्या सावीला आणि सिंधूला शोधत आहे. मला माझ्या सावीशिवाय नाही जगायचं, मला तिला भेटायचं आहे. जर सिंधूला माझ्याकडे परत यायचं नसेल तर ती तिची मर्जी, पण मला माझी सावी परत हवी आहे. आणि मग तो तेथून निघून जातो. तर त्याच्या त्या बोलण्यामुळे कृष्णासुद्धा इमोशनल होते. आणि मग ती याच सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना गोदा मावशी त्या ठिकाणी येते. ती कृष्णाला काय झालं ते विचारत असते. तर कृष्णा तिला सांगते की मावशी मला खूप भूक लागली आहे आणि भूक लागल्यावर मला काही सुचत नाही, माहिती आहे ना तुला. आधी तू मला काहीतरी खायला दे. त्या फडफडने मगाशी मला काही खायला दिलं नाही. आणि मग ती स्वतःच पुन्हा बाहेर जाते. तर इकडे अन्वी आणि शकुंतला आलेल्या असतात. रुक्मिणी आणि रेश्मासुद्धा हॉलमध्येच असतात. आणि मग तितक्यात कृष्णा त्या ठिकाणी येते. तिला बघून शकुंतला आणि अन्वी तिच्याकडे बघतच राहतात. तर रुक्मिणी रागातच विचारते की तू इथे कशासाठी आली आहे. तर अन्वी मोठ्याने म्हणते की सिम्मा. आणि त्यावेळी शकुंतला तिला सांगते की ही तुमची सिम्मा नाही आहे, तर ही एक चोर आहे. आणि शकुंतलाचं असं बोलणं ऐकून कृष्णा तिच्यावर खूप चिडते. आणि ती तिला विचारते की आपण तर पहिल्यांदाच भेटलोय, मग तुला कसं माहिती मी कोण आहे ते. त्यामुळे शकुंतला गप्प बसते. तर अन्वी लगेच कृष्णाकडे जाते. तिला बघून अन्वीला खूप आनंद होतो. ती लगेच तिच्याशी फ्रेंडशिपसुद्धा करते. त्यामुळे कृष्णासुद्धा खुश होते. आणि ती अन्वीला सांगते की जर तुला पिक्चरमध्ये काम करायचं असेल ना तर मला सांग, कारण सल्लू आपला बॉयफ्रेंड आहे. आणि ते ऐकून अन्वीला हसू येतं. ती म्हणते की ठीक आहे, पण कसं आहे ना आत्ता मला मूव्हीमध्ये काम करायचंच नाही, पण जेव्हा करायचं असेल तेव्हा मी तुला नक्की सांगेल. आणि मग त्यानंतर कृष्णा शकुंतलाकडे बघत तिला विचारते की ही कोण तुझी यमायल का. त्यावर अन्वी विचारते यमायल म्हणजे कोण. तर कृष्णा हसतच म्हणते की मदर इन लॉज. आणि ते ऐकून सगळेच हसू लागतात. तर रेश्मा सांगते की या अन्वीच्या सासूबाई आहेत शकुंतलाताई. आणि ते ऐकून कृष्णा शिट्टी वाजवून शकुंतलाला नमस्कार करते. त्यामुळे शकुंतला रागातच तिच्याकडे बघू लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कृष्णामध्ये आणि शकुंतलामध्ये खूप वाद होतात. शकुंतला म्हणत असते की तू एक चोर आहे आणि आम्ही खानदानी. तर कृष्णा म्हणत असते की आपल्यामध्ये फक्त एवढा एकच फरक नाही आहे, तर अजून एक फरक आहे. तुझं मन खोटं आहे आणि आपण साफपणाचे आहोत. आणि ते ऐकून शकुंतला तिच्यावर हात उगारते, मात्र कृष्णा तिचा हात पकडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.